तर बोडक्यांच्या हातामध्ये पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात येते. फैजान खान स्ट्रायकर एंडकडे आहेत, तर शहजाद नॉन स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 6 ओव्हरची मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीसाठी सागर बोडके तयार होत आहेत. पहिलाच बॉल ऑफस्टमच्या बाहेर ठेवला, त्याला लेटकट करण्याचा प्रयत्न इकडे फलंदाज फैजानने केला होता, परंतु फ्लाय स्लिपमध्ये फिल्डर सलीम आहे, तिकडे बॉलला खूप चांगल्या पद्धतीने गॅदर करतायत. पहिल्या चेंडूवर धाव मिळणार नाही, पहिला चेंडू निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर बोडके नाशिक जिल्ह्यातील एक वलयांकित नाव आहे, नाशिक जिल्ह्यातील एक घरवणारी खेळाडू आहे आणि एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. आज मालेगावमध्ये इन ॲक्शन त्यांना सुद्धा आपण पाहणार आहोत. ऑफस्टमच्या बाहेर टाकलं, बॅटची आतली कडा घेतली, बॉल लॉंग स्टॉपमध्ये निघालाय आणि सरळ सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळाले एक भाग्यशाली चौकार तो इकडे फैजान खान आणि टीमला मिळतोय. 4 धावा. बॅटची आतली कट घेतली, मनसुख शहाने प्रयत्न खूप चांगला केला, मागे फाईन लेगचा फिल्डर तोही बराचसा दूर होता, परंतु बॉल थांबू शकलेले नाहीयेत. बॉल सरळ लॉंग स्टॉपमध्ये 4 धावा तिकडे प्राप्त करण्यात आल्या. धावफलकावर नजर टाकूयात. धावफलकाला आता सुरुवात झाली आहे. 4 धावा धावफलकावर बढ़वल्या जात आहेत. टॉस जिंकला जयमल्लार 11 टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिलं षटक घेऊन सागर बोडके यावेळेस सुद्धा ऑफस्टमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्करचा प्रयत्न सातत्याने सागर बोडकेने केला. मागचे 3ही चेंडू आपण बघितले तर ऑफस्टमच्या बाहेर टाकले. मागच्या 3ही चेंडूंचा विचार जर केला तर लेंथ बॉलचा वापर मागच्या 3ही चेंडूंवर झाला आणि एक चौकार जो आलाय तो भाग्यशाली आलेला आहे. तदनंतर चांगलं पुनरागमन सागर बोडकेने केला. हा चेंडू निर्धाव आलेला आहे. फैजान खान स्ट्रायकर एंडकडे आपल्याला बघायला मिळत आहेत. लॉफ्ट केलाय, समोर उठवलाय बॉल आणि यावेळेस फैजान खानने बॉलला हवाई सफर घडवली आहे. बॉलला सरळ सहलीला पाठवलंय. षटकार. खूप चांगला स्ट्रोक होता, टायमिंग प्रॉपर होतं, ताकदीचा वापर केला आणि बॉलला सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करत तिकडे षटकार वसूल करण्यात आलेला आहे. मागच्या 3 चेंडूंचा आपण विचार केला ना, आपण चर्चाही केली त्याबद्दल की वाईट यॉर्करचा प्रयत्न सागर बोडके करतायत. यावेळेचा चेंडू चुकला, यावेळेस ओव्हर पिचच मिळाला आणि ऑफस्टमच्या बरंचही बघा मागचे 3ही चेंडू वाईट यॉर्करचा प्रयत्न त्यांनी केला होता. हा तिसरा चेंडू तो मात्र चांगल्या टप्प्यावर मनोजने अडवला होता मिडऑनमध्ये आणि हा ओव्हर पिच ड्रायव्हिंग लेंथवर हात खोलण्याची संधी मिळाली आणि लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करत तिकडे षटकार वसूल करण्यात आलेला आहे. यावेळेस सुद्धा ऑफस्टमच्या बाहेर बॉल टाकलाय, फिल्डर तिकडे आहेत, बॉल अडवत आहेत मिड ऑफमध्ये. थ्रो सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आला होता. धाव मिळणार नाही, हा चेंडू निर्धाव आलाय. या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य आहे सुनील आबा गायकवाड, प्रमोदादा बच्चाव, नाना पवार, नितीनजी झालटे साहेब, बबलू भाऊ सोनवणे, नंदू आहिरे, उदयजी केदारे, भगतसिंग अकॅडमी, दीपक सरपंच सावतावाडी, सन्माननीय शत्रुघ्न भाऊ गायकवाड, परागजी शेवाळे, शोएब शेख, शुभम भाऊ बच्चाव, जॉली साळुंके, बॉबी भालेराव आणि भारत आहिरे मित्र परिवार यांच्या माध्यमातून आपण ही क्रीडा स्पर्धा इकडे पाहतोय. यावेळेस समोर उठवलाय आणि गोलंदाज सागर बोडकेला आसमान दाखवलंय. यावेळेस सुद्धा बॉल आपण बघितलं तर पुढेच मिळाला होता, ऑफस्टमच्या थोडासा बाहेर जरी असला परंतु मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा या पहिल्या ओव्हरमध्ये इकडे फलंदाज फैजान खान घेताना पाहायला मिळालेले आहेत. अजून एक ताकदवान स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलाय. उडाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर आणि या उडाच्या तडाख्यामध्ये ज्यांनी पाणी बॉटल सौजन्य आपल्याला दिले अभयजी शिंदे साहेब यांचं सुद्धा स्पर्धेच्या निमित्ताने विशेष आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या ओव्हरनंतर मोहम्मद आमिर 11 या संघाने बनवल्यात 16 धावा, कुठलाही फलंदाज बाद नाहीये. जबरदस्त बॅटिंग फैजान खानच्या माध्यमातून, म्हणजे पूर्ण 6 चेंडू जे आहेत ते फैजान खान यांनी खेळलेत. पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवर भाग्यशाली चौकार, तिसरा चेंडू परत एकदा डॉट आला, त्यानंतर 4थ्या चेंडूवर षटकार आला, 5वा चेंडू डॉट आला, 6व्या चेंडूवर षटकार आला. म्हणजे एक चेंडू गोलंदाजाचा होता, एक चेंडू फलंदाजाचा होता, असं चित्र पहिल्या ओव्हरमध्ये बघायला मिळालं. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावफलकावर धावसंख्या 16 झाली आहे. सागर बोडके पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळाले. आता षटक क्रमांक 2ला सुरुवात होते आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी अक्षय गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळणार आहेत. निफाड तालुक्यातील अजून एक घरवणारी खेळाडू त्यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलेला आहे. या अगोदर सुद्धा आपण बघितलं निफाड तालुक्यातील सावळीचे सागर बोडके पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. ते ओव्हर नंबर 2ला आता सुरुवात होते. दुसरं षटक घेऊन अक्षय पवार यांना आमंत्रित करण्यात आलंय. समोर शहजाद आहेत, बॅट वेगात फिरवली आहे, समोरून बॉल वळालाय, लेंथ ओळखू शकलेले नाही आहेत. बॅट अगोदरच झाली बघा ॲक्शन रिप्लेमध्ये, समोरून बॉल फिरवला. अक्षय पवारची ही ताकद राहिली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला होता फलंदाज शहजाद यांनी, परंतु हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. धावफलक पूर्णपणे स्थिर, 16 धावा.
ज्यावेळेस लीग फॉर्मॅटमध्ये खेळण्यासाठी तुम्ही येता त्यावेळेस लीग फॉर्मॅटमध्ये पहिला विजय मिळवणं फार गरजेचं आहे. कारण पहिली मॅच फार महत्त्वाची असते. पहिली मॅच तुम्ही जिंकले तर तुमचं मनोबल उंचावतं, पहिली मॅच जिंकले तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे पहिली मॅच जिंकण्यासाठी प्रत्येक संघाला इकडे प्रयत्न करावा लागणार आहे. अक्षय पवार गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. परत एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल हवेत आहे, फटका फसतोय. कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर बॉलच्या खाली आलेत. अप्रतिम झेल तिकडे पकडला जाणार आहे. विकेटचं पतन होत आहे. पहिला फलंदाज या ठिकाणी बाजून परतताना आपल्याला पाहायला मिळेल. शहजाद आउट. तर मित्रांनो पैजण बाद झालेत, माफ करा शहजाद बाद झालेत आणि शहजाद बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज अझर अन्सारी. मालेगाव क्रिकेटमधलं एक मोठं नाव, एक वलयांकित नाव. सातत्याने आपण बघितलं तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये हे नाव आपल्याला चर्चेत आलेलं पाहायला मिळालं होतं. त्याचबरोबरीने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा अझर अन्सारी हे नाव आता चर्चेत आहे आणि प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. बॅटिंग करण्याकरिता दाखल झालेले आहेत. शहजाद बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी डावखुर हाताचे फलंदाज अझर अन्सारी स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळणार आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर अक्षय पवार चांगली गोलंदाजी करत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिला धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला दिलाय. महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषकाचं हे अतिशय बहारदार आयोजन आपल्या सर्वांना इकडे पाहायला मिळते. आज तिसरा दिवस. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघतोय. पहा या अगोदर ज्यावेळेस उजव्या हाताचे फलंदाज फलंदाजी करत होते त्यावेळेस उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आपण बघितलं तर बाहेर काढणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर अझर अन्सारी आले, त्यांच्यासाठी उलटा टाकला. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघालाय. ही ओळख अक्षय पवारच्या गोलंदाजीची राहिली आहे. चेंडूवर सातत्याने बोटं फिरवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. बॉलला दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता अक्षय पवार या गोलंदाजाकडे आहे आणि त्या पद्धतीने ते गोलंदाजी सुद्धा या ओव्हरमध्ये करताना पाहायला मिळाले. धावा फलकावर 17 धावा आहेत. आपल्याच बॅकफुटला जात असताना खूप चांगला पंच केला. मिड ऑफ मध्ये फिल्डर आहेत मनोज नाना बॉलवर येत आहेत. एक धाव मात्र तिकडे पूर्ण केली जाणार आहे. एकच्या साह्याने धावा फलकावर नजर टाकली तर 18 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. आज आपण जय मल्हार 11 या टीमचा विचार जर केला तर त्या संघामध्ये सुद्धा चांगली स्टारकास्ट आहे. आज मनसूफ शहा यांना आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. आज मनोज जायभावे आपल्याला संघामध्ये खेळताना दिसत आहेत. रिव्हरचा प्रयत्न इकडे करण्यात आला होता परंतु यशस्वी राहिलेले नाही आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावा फलकावर धावा संख्या पूर्णपणे स्थिर. धावा झालेल्या 18 धावा बघा ॲक्शन रिप्लेमध्ये. अगोदरच मन बनवलं होतं की इथे अक्षय पवारच्या विरुद्ध एक रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यामध्ये यशस्वी राहिले नाहीत. अक्षयचं कौतुक करावं लागेल. त्याने ओळखलं फलंदाजाला आणि त्यानंतर बॉलला रिलीज केलं. फलंदाजापासून त्याने दूर ठेवला बॉल. त्याचे कौतुक व्हायला हवं. यावेळेस थोडीशी जागा बनवली आहे. स्क्वेअर लेगमध्ये बॉलला पुल करत बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. हा एक शानदार सदाबहार चौकार. यावेळेस बॉलला आपल्यापर्यंत येऊ दिला. थोडासा रूम बनवला, थोडीशी जागा बनवली. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये हाफ ट्रॅकर मिळाला आणि बॉलच्या लाईनमध्ये आले. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं केलं, तेही सगळ्यात महत्त्वाचं आहे. खाली क्षेत्र निवडलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये कोणी फिल्डर नव्हता आणि तिकडे हा चौकार आलाय. खूप वेळानंतर चौकार आला. अक्षय पवारच्या विरुद्ध आलेला हा पहिला मोठा फटका आहे. धावा फलकावर धावा संख्या 22. एक बाद 22 अशी धावा संख्या धावफलकावर पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 सगळे सुरू आहे. फैजान खान जबरदस्त बॅटिंग करतायत. यावेळेस सुद्धा आपण बघितलं तर मोठा फटका खेळण्याचा इरादा लॉंग ऑन मागे ठेवलेला आहे. बॉलवर मनोज जायभावे येत आहेत. एक धाव पूर्ण होईल. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 2 ओव्हर नंतर मोहम्मद आमिर 11 23 धावा. एक फलंदाज माघारी परतलेला आहे.
2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आहे. 2 ओव्हर नंतर 23 धावा मोहम्मद आमिर 11 या संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. मागच्या ओव्हरमध्ये सचिन पवार यांचा विचार जर केला तर 7 धावा त्यांनी खर्च केल्या. त्याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा आल्या होत्या. पहिलं षटक ज्या पद्धतीने सागरने हाताळलं होतं त्याच्याविरुद्ध थोड्याशा धावा आल्या होत्या. या संपूर्ण टीमचा विचार जर केला आपण जय मल्हार 11चा तर आज मनसुफ शाही नॅक्शेट आहेत. आज मनोज जायभावे यांना पण बघणार आहोत. आज सागर बोडके आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आज त्या संघामध्ये आपण किरण खोबरे यांना बघणार आहोत. आपण त्या संघामध्ये आज मानव काटे यांना बघणार आहोत. आणि त्याच कोपरगाव तालुक्यातील आज केतन आहेर सुद्धा आपल्याला इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळणार आहेत. आज मोहम्मद हैदर यांना देखील आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. म्हणजे चांगली स्टारकास्ट आज जय मल्हार 11 या संघाची आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज गौरव सानप यांना सुद्धा आपण इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. चांगली स्टारकास्ट घेऊन जय मल्हारची टीम उतरली आहे. किरण खोबरे गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर ऑन साईडला खेळला होता. एक धाव तिकडे पूर्ण करण्यात आली. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल झाला. 24 धावा धावफलकावर. 6 ओव्हरमध्ये तुम्हाला एक चांगल्या टोटलकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण आजच्या दिवसाची सुरुवात आपण सगळ्यांनी बघितली आहे. आज ज्या पद्धतीने पहिली मॅच झाली आणि पहिल्या मॅचमध्ये पहिल्या डावामध्ये 100 पेक्षा जास्त धावा झाल्या आणि ज्यावेळेस धावेंचा पाठलाग करण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये संघ उतरला त्यावेळेस त्या संघाने सुद्धा चांगली बॅटिंग केली. तिथे जर 80-90 धावा असत्या, अक्षय सरांनी अगोदरच उल्लेख केला, तिथे जर 80-90 धावा असत्या तर मग एक चांगली मॅच बघायला मिळाली असती. त्यामुळे तुम्हाला एक चांगल्या टोटलकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. 2.2 ओव्हर नंतर 24 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. कमी गतीने यावेळेस स्लोवर 1 किरण खोबरेने आपलं घातक अस्त्र बाहेर काढलं होतं. तिकडे फ्लाय स्लिपमध्ये फिल्डर बॉलवर आलेत. एक सिंगल पूर्ण करण्यात येते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल झालेला आहे. 25 धावा धावफलकावर. किरण खोबरेचा स्लोवर 1 ओळखणं तितकं सोपं नाही आणि मालेगावकरांना किरण खोबरेची गोलंदाजी माहिती आहे आणि सातत्याने किरण खोबरे मालेगावमध्ये अनेक स्पर्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि त्यांच्या गोलंदाजीच्या विरुद्ध सातत्याने धावा बनवणं देखील सोपं काम नाही आहे. 3 चेंडूंमध्ये 2 खर्च केलेले आहेत. त्यावेळेस आतमध्ये आलाय बॉल आणि त्यासाठी तयार होते फैजान खान. जसे स्ट्राईकला आलेत आणि त्यांनी स्ट्राईकला आल्याबरोबर एअर स्ट्राईक केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. लाजवाब स्ट्रोक इकडे एक्झिक्यूट करण्यात आलाय. गोलंदाजाला आसमान दाखवलंय. चेंडूला हवाई सफर घडवली आहे आणि चेंडू हवेसोबत गप्पा मारत सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यामध्ये फैजान खान यशस्वी राहिलेले आहेत. चांगली बॅटिंग करतायत. आतापर्यंत आपण बघितलं तर 31 धावा संघाच्या झाल्यात. त्या 31 पैकी 28 धावा एकट्या फैजान खान यांनी बनवलेल्या आहेत. किरण खोबरे यावेळेस थोडासा चुकीचा चेंडू आपण म्हणू शकतो, हाफ ट्रॅकर ऑफ ब्रेक केला होता, तो ओळखला होता फैजान खान यांनी आणि लाईन थोडीशी मागे होती त्यामुळे रूम मिळाला, विड्थ मिळाली. त्यानंतर बॉलला हुक केलं. 6 धावा तिकडे प्राप्त करण्यात आल्यात. षटकाराच्या मदतीने धावफलकावर नजर टाकली तर 31 धावा धावफलकावर बनवलेल्या आहेत. यावेळेस थोडासा बाहेर निघतोय बॉल, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, परंतु मागे गौरव सानप बॉलवर येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावफलकामध्ये छोटासा बदल होतोय. धावफलकावर 32 धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. तिसरं षटक अंतिम टप्प्यामध्ये. किरण खोबरे षटक क्रमांक 3 घेऊन आलेले आहेत. 1 षटकार आल्यानंतर त्यांनी सुद्धा चांगलं पुनरागमन इकडे केलंय, परंतु बघावं लागेल आता इथून पुढे कशा पद्धतीने खेळ रंगणारे. गोलंदाजी करणारी टीम पुनरागमन करेल का ते देखील पाहावं लागेल. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, कनेक्शन थोडंसं खराब राहिलं. सागर बोडके बॉलवर येतात मिड विकेटवरून. एक धाव तिकडे पूर्ण केली जाईल. 1च्या मदतीने ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. प्रतिषटक 11ची सरासरी आतापर्यंत मोहम्मद आमिर 11 या संघाने राखली आहे. 3 ओव्हर नंतर 1 बाद 33 धावा धावफलकावर. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 33 धावा धावफलकावर. गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सचिन पवार यांना आमंत्रित करण्यात आले आणि आल्याबरोबर त्यांच्या विरुद्ध आक्रमण करण्यात आलंय. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार आलाय सचिनच्या विरुद्ध.
यावेळेस अझहर अन्सारी यांच्या बॅटमधून हा षटकार, खूप चांगला फटका होता. गोलंदाजाला 6 धाव्यांचा चटका देणारा, झटका देणारा हा फटका. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं मागे आपण बघितलं बाहेर निघाला, त्यानंतर थोडंसं मागे जात एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक्स्ट्रा पॉवर दाखवली आणि सचिन पवारच्या विरुद्ध हा षटकार अझहर अन्सारी यांच्या बॅटमधून आलेला आहे. 39 धावा धावफलकावर पुढे टाकला. यावेळेस पुनरागमन केलंय. खोलवर टप्प्याचा बॉल, लेंथ बॉलचा वापर तिकडे करण्यात आला. एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावफलकावर 40 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. करंट रन रेट जर आपण बघितला तर 12 आहे. प्रोजेक्टेड स्कोर याच सरासरीनं जर धावसंख्या सुरू राहिली तर 72 पर्यंत संघ जाऊ शकतो. गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील इकडे पुनरागमन करण्याची आवश्यकता आहे, कारण ही जोडी जमली आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग हे 2 फलंदाज करत आहेत. 12 चेंडूंमध्ये 29 धावा फैजान खान यांनी बनवल्यात. 6 चेंडूंमध्ये 10 धावा अझहर अन्सारी यांनी बनवल्यात. 40 धावा संघाच्या आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. एक फलंदाज जरी माघारी गेला असला परंतु मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या मात्र चांगल्या स्थितीमध्ये आहे. सचिन पवार पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर चांगलं पुनरागमन करतायत. हा चेंडू सुद्धा त्यांनी चांगल्या टप्प्यावर टाकला. या गोलंदाजाकडे वेग आहे, या गोलंदाजाकडे दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता आहे. या गोलंदाजाच्या गोलंदाजीमधला रिदम तुम्हाला दिसतो. या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये आपण बघितलं तर बॅलन्स चांगल्या पद्धतीने आहे आणि तो सातत्याने वेगवेगळ्या टप्प्यावर व्हेरिएशन करत गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. सचिन पवार जो आपल्याला ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. यावेळेस इंटू द विकेट बॉल केला होता. प्रचंड वेगात शरीरावर जाऊन बॉल आदळतोय. धावा या चेंडूवर मिळत नाहीये. डॉट बॉलची नोंद इकडे करण्यात आली आहे. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेत. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर चांगलं पुनरागमन केलं. वार झाला तर पलटवार सुद्धा तुम्हाला इकडे करावं लागेल. ते सचिन पवारने आपल्या गोलंदाजीमधून इकडे दाखवलंय. महामानव फाउंडेशन यांच्या माध्यमातून महामानव चषकाचा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार यावर्षी प्रकाश झोतात. यावर्षी दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. बॉल इकडे हवेत होता परंतु तिकडे आपण बघितलं तर पंचांनी स्पष्ट नकार दिला. अपील जास्त स्ट्रॉंग नव्हती. ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा आपण बघू शकता. अगदी मला वाटतं खांद्याला बॉलने स्पर्श केला होता आणि त्या ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा इकडे आपल्याला दाखवलं गेलं. 70-70च्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या अँगलने आपल्याला वेगवेगळ्या घटना मैदानात घडलेल्या दाखवल्या जातात. 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव आले. त्या 3 चेंडूंमध्ये कुठली धाव आलेली नाहीये. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल होता. फलंदाज फैजान खान यांच्या टप्प्यात आलाय आणि फैजान खान यांनी त्याचा कार्यक्रम केलाय. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे एक शानदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. फैजान खान यांच्या बॅटमधून हा लॉंग अँड स्ट्रॉंग 6. खूप चांगला फटका. आखूड टप्प्याचा बॉलला आपल्यापर्यंत येऊ दिलं आणि तदनंतर आपण बघितलं ना तर उजव्या पायावर त्यांनी पूर्ण वेट ट्रान्सफर केला. त्यानंतर पुल केलं करत बॉलला सीमारेषेच्या पलीकडे गोल केलंय आणि तिकडे षटकार वसूल केलेला आहे. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 4 ओव्हर नंतर 46 धावा. खूप चांगला स्ट्रोक. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल मिळाला. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल जर अझहर अन्सारी यांना मिळाला तर मग ते सोडत नाहीत. खूप चांगला ड्राईव्ह यावेळेस त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतोय. 4च्या मदतीने धावा 50 झालेल्या आहेत. मोहम्मद आमिर 11 50 रन पुरे. यावेळेस रिव्हर्स केला जातोय
किरण खोबरेच्या विरुद्ध अजून एक शानदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करण्यात आलाय. बॉल बाउंड्री लाईन पार. बॅक टू बॅक बाउंड्रीज. 2 चेंडू आणि 2 चौकार. या अगोदर ड्रायव्हिंग लेंथवर बॉल मिळाला, त्याला ड्राईव्ह करत सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं, त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट करत बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये, आणि पूर्ण गोल फिरलेत फटका खेळल्यानंतर अझर अन्सारी, आणि तिकडे चौकार आलेला आहे. या अगोदर ऑर्थोडॉक्स क्रिकेटचा स्ट्रोक त्यांनी दाखवला. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल कव्हर ड्राईव्ह करत चौकार घेतला, आणि त्यानंतर आत्ता जो फटका खेळला तो अनऑर्थोडॉक्स क्रिकेटचा स्ट्रोक होता आणि तो इकडे एक्झिक्यूट केला होता. आणि या 2 फटक्यातून त्यांनी दाखवलं की मी दोन्ही फटके खेळू शकतो. किरण खोबरेच्या विरुद्ध 2 चौकार आलेले आहेत. बघूयात कशा पद्धतीने पुनरागमन करतायत राहता तालुक्यातील बाबळेश्वरचे हे अनुभवी गोलंदाज. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसतोय, परंतु क्षेत्ररक्षक दूर राहिलेले आहेत. बॉल निर्मनुष्य क्षेत्रामध्ये पडलाय, तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली आहे. आज आपण बघितलं तर राहता तालुक्यातील बाबळेश्वरचे अमोल डुबे सुद्धा या अगोदरच्या मॅचमध्ये आपल्याला इन ॲक्शन खेळताना बघायला मिळाले. या मॅचमध्ये जर आपण बघितलं तर किरण खोबरे सुद्धा त्याच गावातून येतात, आणि या 2 खेळाडूंनी खरं तर बाबळेश्वर या गावाला टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणलेलं आहे. यावेळेस समोर उठवलंय, स्टँड अँड डिलिव्हर. गोलंदाजाला परत एकदा आसमान दाखवलंय, किरण खोबरेला आसमान दाखवलंय. यावेळेस ताकदीचा वापर केलाय आणि टायमिंग सुद्धा प्रॉपर होता, आणि बॉल हवाई सफर करताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सिक्सर आलेला आहे. 17 बॉलमध्ये 41 धाव्यांवर फैजान खान. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे, अफलातून फलंदाजी आपल्याला फैजान खानच्या बॅटमधून बघायला मिळाली आहे. प्रत्येक गोलंदाजाच्या विरुद्ध त्यांनी धावा बनवल्या, असं नाहीये की एखाद्या गोलंदाजाच्या विरुद्ध धावा आल्या नाहीत. प्रत्येक गोलंदाजाच्या विरुद्ध त्यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. खराब बॉल मिळाला तर मग त्यावर आक्रमणच केली आहेत. आज जर आपण बघितलं तर महामानव फाउंडेशन यांच्या माध्यमातून विश्वरत्न बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त आपण महामानव चषकाचा थरार इकडे आज मालेगाव नगरीमध्ये पाहतोय. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. मालेगावमध्ये क्रिकेटचे बरेचसे जाणकार आहेत, त्यामुळे मोठ्या संख्येने प्रेक्षकांची सुद्धा उपस्थिती आपल्याला दररोज बघायला मिळते. आणि दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा असली की प्रेक्षकांना सुद्धा आनंदाच्या वातावरणात, आरामदायी वातावरणात क्रिकेटच्या स्पर्धा पाहता येतात. त्यामुळे दिवस रात्र क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन हे खेळाडूंसाठी सुद्धा एक चांगली पर्वणी असते, आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा एक चांगली पर्वणी असते. यावेळेस समोरच मिळालाय, आणि हा बॉल सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यामध्ये यशस्वी राहिलेत. फैजान खान यांच्या बॅटमधून अजून एक तडाखा, षटकार. आज जबरदस्त बॅटिंग इकडे फैजान खान करताना आपल्याला पाहायला मिळतात. 18 बॉलमध्ये 47 धाव्यांवर ते नाबाद आहेत. किरण खोबरेच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चौकार आणि 2 षटकार येताना पाहायला मिळालेत. भरपूर धावा आल्यात किरणच्या विरुद्ध. विशेष म्हणजे ऑल इंडिया ओपनची स्पर्धा आहे. प्रत्येक संघ आपण बघितला तर चांगल्या पद्धतीने बांधला गेलेला आहे. प्रत्येक संघ इथे ताकदीने उतरलेला आहे, त्यामुळे कुणी कमी नाही आहे या मैदानावर. 67 धावा. आपले साकूट टप्प्याचा बॉल होता, पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त धावेकडे मिळेल, अतिरिक्तच्या मदतीने धावा संख्या पुढे जाते 68 धावा. 1 फॉर द ओव्हर देण्यात आला. एक बाउन्सची चेतावणी सुद्धा इकडे पंचांनी दिली आहे की यानंतर तुम्ही असा चेंडू टाकू शकणार नाही, यानंतर जर तुम्ही असा चेंडू टाकला तर तुम्हाला दंडित करण्यात येईल. ही चेतावणी इकडे पंचांनी दिली. 68 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये घेऊन किरण खोबरे तयार होत असताना हा चांगला बॉल आहे, इथे कमी गतीने टाकलाय, परंतु ऑफस्टंपच्या खूपच बाहेर होता. पंचांनी वाईटचा इशारा दिलाय. एक धाव अतिरिक्तच्या मदतीने मिळते. धावा फलकावर नजर टाकली तर धावा झालेल्या 69 धावा. फैजान खान एक खांबी तंबू सारखे लढतायत. म्हणतात ना, एक अकेला सप्पे भारी. पुढे खेळण्याचा प्रयत्न, आणि निश्चितच कमी गतीने स्लोवर वनचा वापर केला होता. हा चेंडू मात्र निर्धाव आलेला आहे. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 5 ओव्हर नंतर धावा फलकावर मोहम्मद आमिर 11, 69, 69, लॉस ऑफ 1 विकेट.
मित्रांनो 82 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक गोलंदाजाच्या विरुद्ध धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये सागर बोडके यांनी गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांच्या विरुद्ध सुद्धा थोड्याशा धावा आल्या. ओव्हर नंबर 2चा विचार जर केला, जिथे सचिन पवारने गोलंदाजी केली, ओव्हर नंबर 2 मध्ये कुठेतरी थोड्याशा धावा रोखण्याचा प्रयत्न झाला, परंतु षटक क्रमांक 3 करण्यासाठी किरण खोबरेला आमंत्रित करण्यात आलं, तिथेही धावा आल्या. चौथं षटक टाकण्यासाठी परत एकदा सचिन पवारला आमंत्रित केलं, त्याच्या विरुद्ध त्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या. 5व्या ओव्हरमध्ये परत एकदा किरण खोबरे आले आणि फैजान आणि अझर अन्सारी या दोन्ही फलंदाजांनी त्या ओव्हरमध्ये सुद्धा भरपूर धावा घेतल्या. मनोज जायभावे 4 बॉल टाकले, त्यांनी 13 खर्च केलेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर फुल टॉस मिळालाय आणि बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे अगदी मुख्य मंचाला द ग्रेट भेट देणारा अजून एक शानदार चौकार. सेट झालेला फलंदाज आहे फैजान खान आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही फुलटॉस चेंडू टाकू शकत नाही. फुलटॉस चेंडू जर मिळाला तर निश्चितच त्यावर धावा येणार आहेत. फलंदाजासाठी ते गिफ्ट आहे आणि तो गिफ्टचा स्वीकार तो हसत हसत करतोय. 2 बॉल आणि 2 चौकार आलेले आहेत. यावेळेस देखील फुलर लेंथवर बॉलर बॅक ड्राईव्ह, यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न तर करण्यात आलेला आहे, परंतु मिळणार नाही. ओव्हरचा खेळ इकडे संपलेला आहे. फलंदाज बाद, फलंदाज कॅच आउट. बघू शकतो ॲक्शन रिप्लेमध्ये लोवर फुल टॉस समोर खेळला होता आणि तिकडे मनोज जायभावे यांनी आपल्याच फॉलो थ्रूमध्ये हा कॅच कॅरी केलाय. खूप चांगला कॅच. रिॲक्शन टाइम कमी असताना सुद्धा मनोज जायभावेने खूप चांगल्या पद्धतीने हा झेल पकडलाय. पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झालाय. पहिला डाव संपल्यानंतर 86 धावा धावफलकावर आणि या मॅचला जिंकण्यासाठी जय मल्हार 11 या संघाला बनवायच्यात 87 धावा. 36 बॉलमध्ये 87 धाव्यांची गरज आहे. डीजे 87 रन्स टार्गेट. बघू शकतो आपण फैजानने ज्या पद्धतीने अर्धशतक बनवलं, हे पहिल्या ओव्हरची सगळी हायलाईट आपल्याला दिसते. बॅटच्या आतलीकडे घेत भाग्यशाली एक चौकार आला होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा पुढेच मिळालेला बॉल पुढेच उडवला होता. हा एक देखणा स्ट्रोक होता. सचिन पवारच्या विरुद्ध एक हुकचा फटका स्क्वेअर लेगमध्ये चौकार तिकडे फैजानने प्राप्त केला. आज त्याच्या बॅटमधून खूप धावा आल्या. बघा आखूट टप्प्याचा बॉल किरणचा मिळाला, ऑफ ब्रेक त्याने केला होता, त्यावर सुद्धा हुक करत षटकार वसूल केला होता. त्यानंतर सचिन पवार ज्यावेळेस हाफ ट्रॅकर मिळाले ना, ते फैजानने सोडलेच नाही. यावेळेस सुद्धा हा हाफ ट्रॅकरच स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न अगदी समोर उडवला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये मनोज जायभावेने हा फुल टॉस टाकला, त्यालाही समोरच पाठवलं. टायमिंग खूप चांगलं केलं आज फैजानने. यावेळेस देखील हुक करत इकडे चौकार प्राप्त करण्यात आला होता. अशा पद्धतीने फैजानने अप्रतिम बॅटिंग केली. म्हणजे फैजानच्या बॅटिंगचा आपण विचार जर केला तर फैजानने मैदानाच्या चारही बाजूने धावा बनवल्या. त्याने पुल केले, त्याने हुक केले, त्याने स्लॉग हिट केले. त्याचबरोबरीने त्याच्या बॅटमधून ऑन ड्राईव्ह बघायला मिळाले, ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाले, कव्हर ड्राईव्ह त्याने दाखवलेत. म्हणजे मैदानाच्या चौफेर त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. तर पहिल्या डावामध्ये 86 धावा झाल्यात. 87 धाव्यांचं टार्गेट जय मल्हार 11 या टीमसमोर ठेवण्यात आलेलं आहे. बघूया त्या 87 धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय, की या 87 धावा रोखल्या जात आहेत. येणाऱ्या 6 ओव्हरमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय याचं संपूर्ण विवरण करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आपण करतोय बदल आणि समालोचन कक्षामध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत आपल्याच मातीतला आवाज आमचे सहकारी मित्र सन्माननीय शुभमजी अहिरे सर आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत.
हाय हॅलो अँड नमस्कार मालेगावकरांनो. आपण आलो आहे मालेगाव नगरीतल्या अर्थातच ऐतिहासिक क्रिकेटच्या मैदानावर. कॉलेज ग्राउंडच्या हे मैदान आणि या मैदानावरती गेल्या 3 दिवसांपासून ज्या स्पर्धेचा आनंद घेतोय अर्थातच महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषक सन 2026 दिवस रात्रकालीन ही स्पर्धा. 2,51,000 रुपये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आणि विजेत्या संघमालकाला इलेक्ट्रिक स्कूटी हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय. आणि विशेष म्हणजे आजचा दिवस तिसरा आहे. दिवस तिसऱ्यातली आपण दुसरी मॅच पाहतोय ज्यात 87चं आव्हान ते मात्र दिलं गेलंय. आजचा दिवस अर्धशतकाचा दिवस राहिलाय. पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच इनिंगमध्ये 2 अर्धशतकं आपण पाहिली. त्यानंतर ती या स्पर्धेतली पहिलीच 2 अर्धशतकं होती. आणि आजच आपण फैजान द लोकल बॉय ऑफ मालेगाव या मैदानाची बादशाह त्याने कायम ठेवली आहे. आणि काय लाजवाब बॅटिंग केली आहे. अर्धशतक फैजान खाननं ठोकलंय आणि त्याचमुळे त्याच्या त्या बहारदार इनिंगने 86 पर्यंत घेऊन गेला MD आमिर 11 या संघाला 86 पर्यंत. 87 इज द टार्गेट. 87चं आव्हान आहे. आणि जय मल्हार 11 या संघाचे आघाडीचे बॅटर्स आपण पाहतो. स्ट्रायकर एंडला आहेत द लिटल मास्टर मनसुब शहा. नॉन स्ट्राईक एंडला नाशिक टेनिस क्रिकेटचा नाना अर्थातच मनोज नाना साहेब आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवर आहे मोहम्मद अली. MD अली या डावकरे आताचा प्रतिभावंत गोलंदाज आहे. 87चा पाठलाग आहे. 2 खेळाडू डीप मध्ये पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर्सला खेळाडू आहे. लॉंग ऑन कव कॉर्नरला एक खेळाडू लागून आहेत. 87 साठी 3, 2, 1 पहिला बॉल तो मैदानात टाकला जातोय. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा टकसा आवाज आलाय. 87चा पाठलाग मनसुब शाह षटकाराने केलाय. बिग हिट. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. हे ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतंय. खूप मागे टाकला बॉल. अँगल 1 वर बाहेर टाकायचा होता परंतु बाहेर वळलेला नाहीये. शफल झालेत मनसुब. परफेक्ट पीक केला. मिडल ऑफ द फेस बॉल बॅटचा संपर्क आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराने सुरुवात केली आहे. येतोय पुढचा बॉल. याही वेळेला मागे टाकलाय पॉइंट वरती. बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल मात्र पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ. अझर अन्सारी यांना आपण डीप मध्ये पाहतोय. थोडीशी मिसफील्ड राहिली आणि त्याचमुळे 2 धावा त्या कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2च्या मदतीने धावफलक पुढे चाललाय 8. ओपन आहे गटातली स्पर्धा आहे त्यामुळे प्रत्येक संघ आपल्याला व्यावसायिक गटातल्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळणार आहे. परंतु MD आमिर 11 या संघाकडे जर का आपण नजर टाकली तर फक्त मालेगावातील खेळाडू आपल्याला त्या संघात खेळताना पाहायला मिळत आहे. यावेळेला लॉफ्ट केला एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. बॉल लॉंग ऑफच्या दिशेने मार्गस्थ आहे. एका टप्प्याच्या साह्यानं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. याही बॉलवर चौकाराचा वार येतोय. 4 पुढे टाकला यावेळेला जर का आपण पाहिलं तर नक्कीच आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन ठेवायची. एक्झॅक्ट ओव्हर पिच बॉल आणि तो खेळायला सोपा गेला. कोणीच नव्हतं लॉंग ऑफला. खाली क्षेत्र निवडलं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने फरार करून दिलाय. षटकाराला चौकाराला 2 धावा देखील आल्या आणि त्याचमुळे धावफलक आता बोलायला लागलाय 12. 12 ऑन बोर्ड. जशाच तसं उत्तर देण्यासाठी जय मल्हारचे बॅटर खेळपट्टीवर दाखल झालेत. दादा फिल्डिंग करणाऱ्या संघाला अप्रोच बदलावा लागेल आणि येस फिल्डिंग मध्ये बदल देखील झालाय. विकेट किपर कामा भाऊ एक्स्ट्रा कव्हर्सला आलेत आणि आता विकेट किपर गेलेत फैजान. जब्यात मॅचच्या दिशेने येतोय पुढचा बॉल आणि या वेळेला अल्टीपल्टी खेळायचंय. फटका तर फसला आहे परंतु ओहो फरीद पोलार्ड बिग मिस्टेक करतायत. चेंडूच्या आजूबाजूला फिरत राहिले. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. हो हा कॅच डन झाला असता परंतु त्यांचे प्रयत्न कमी पडलेत. एफर्ट्स थोडेसे कमी पडलेत. बॉलला शोधत राहिलेत स्वतःच्या अवतीभोवती. हे पहा स्विच हिट खेळलेत. मिस टाइम स्ट्रोक. लिडिंग एज लागला. फ्लाइंग स्लिप मधनं फरीद पोलार्ड निघालेत. आजूबाजूला फिरत राहिलेत आणि तिकडेच त्यांचा वेळ खर्च झाला आणि त्याचमुळे हा कॅच बचावलाय. एकच धाव आली आहे. सिंगल आली आहे. सिंगलने धावफलक पुढे जाईल 13. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अली घेऊन येत आहेत पुढचा बॉल. फिल्डिंग मध्ये बदल झालाय. ऑन साइडच्या खेळाडूला आतमध्ये घेतलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. डीप कव्हर्सला फिल्डर आहे. यावेळेला समोर लॉंग ऑन स्ट्रेट डाउन द ग्राउंड. मनोज नाना या डावाला आणि या स्पर्धेला सुरुवात करतायत बिग हिटने. 6. 87 जरी समोर असल्या तरी आमच्या जवळ फलंदाजांचा तोफखाना आहे.
हेच सांगतायत जय मल्हारचे बॅटर्स. हेलिकॉप्टर उडवला इकडे, बॉलला पाठवलंय सरळ काळ्या पडद्याच्या वरनं. ओव्हर पिच बॉल, गोलंदाजानं चूक केली. हो, गोलंदाजानं चूक केली असंच म्हणावं लागेल. एक्झॅक्ट पुढे टाकला बॉल. पण बचावात्मक गोलंदाजी, कमी धावा देणारी गोलंदाजी हवी होती अमीर या संघाला, परंतु इकडे काय, इकडे तर पहिल्याच षटकात 2 षटकार 1 चौकार आलाय. आगाज 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 मात्र जोरदार झालाय. मजा येणार या मॅच मध्ये. सातत्याने बदल केला जातोय. डीप कव्हरचा खेळाडू आतमध्ये आलाय. आता लॉंग ऑफचे खेळाडू ते आता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वाटचाल करतायत. फिल्डिंग जशी होती तशीच ठेवली आहे. अप्रोच बदललेला नाहीये. आता मागच्या बॉलवर थोडीशी फिल्डिंग बदलली होती. यावेळेला बॅकफुटला जाऊन दाबलाय, बिटवीन द गॅप कट केलाय बॉल. चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. महाग महाग आणि प्रचंड महाग हे षटक. 2 चौकार 2 षटकार 1 डबल 1 सिंगल. 23 रन आले या ओव्हर मध्ये. कुठलाही गडी बाद नाहीये. 23 ना आगाज केलाय जय मल्हारने. 87 चा पाठलाग छाती टोकून केलाय. 23 ला बिनगडी बाद. वा वा वा, काय काय सुरुवात दिली आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 30 मध्ये बनवायचे 64. 30 बॉल 64 असं या मॅचचं समीकरण जरी असलं ना, तरी देखील 12.8 ची सरासरी आणि 12.8 च्या सरासरीची आवश्यकता आहे इकडे. त्यामुळे प्रत्येक षटकात 12 रन्स ते बनवावे लागणार आहेत. कारण पहिल्या षटकात 23 आल्या. ज्या वेळेला डावाची सुरुवात झाली त्यावेळेला 14 ची सरासरी होती. ऑलमोस्ट 14 ची सरासरी होती. इकडे मात्र त्या सरासरीला कमी केलंय. पॉवर प्लेचं आणखीन एक षटक. बॉलिंग ट्रॅक वरती आहे डावखुऱ्या हाताचे प्रतिभावंत गोलंदाज अझर अन्सारी. अगदी लेदर बॉल क्रिकेटचा प्रवास महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कान्याकोपऱ्या मैदानापर्यंत पोहोचलाय अझर अन्सारी यांचा. मुंबई T20 लीग मध्ये सुद्धा खेळण्याचा एक प्रचंड अनुभव त्यांच्याजवळ आहे. तेच आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर येतोय पहिला बॉल. थोडेसे डिस्टर्ब आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. त्याचमुळे पुन्हा एकदा अझर अन्सारी यांना धावायला जावं लागेल. रनिंग मार्कवर त्यांना उभं राहावं लागणार आहे. नक्कीच पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल तर मग 3 खेळाडू आपल्याला बाउंड्री लाईन जवळ पाहायला मिळत आहेत. मिड विकेटला खेळाडू आहेत. एक्झॅक्ट लॉंग ऑफ स्ट्रेच तेही पाहायला मिळतात आणि एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आहेत. असे 3 खेळाडू आहेत. आता मात्र लॉंग ऑफचे खेळाडू लॉंग ऑनला चाललेत. मिड ऑनचे खेळाडू मिड ऑफला आलेत. असा फिल्डिंगचा बदल तो केला गेलाय. जाऊयात मॅचच्या दिशेने. येतोय दुसऱ्या षटकातला पहिला बॉल. यावेळेला खूप मागे टाकलाय. हो हो, वाचलेत बॅटर असंच म्हणावं लागेल. खूप मागे टाकलेला बॉल होता. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. जागा बनवली, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. कदाचित बॅटर जास्तीचे बेंड झाले. हो, हे ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळतोय. खूप गुडघे खाली बेंड केले गेले. त्यामुळे उसळी घेणारा बॉल तो पिक करता आलेला नाहीये. तिसऱ्या पंचाची मदत घेतली वाईटच्या रिगार्डिंग. बॅटिंग करणाऱ्या टीमने बॅटिंग करणाऱ्या टीमने वाईटच्या रिगार्डिंग हा रिव्ह्यू घेतलाय. अवघ्या चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे आलाय निर्णय. तिसरे पंच आपल्यासोबत जोडले जातात. शाहिद मोमीन सर, JP पॅनलचे तिघही पंच की आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. येस, रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल असेल. उजव्या हाताचे गोलंदाज अझर अन्सारी आपल्याला पाहायला मिळतात. येतोय पुढचा बॉल. यावेळेला परफेक्ट टिक केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहुयात पंचांचा इशारा काय येतोय. हो, पंचांचे दोघेही हात आकाशाकडे आहेत. बॉल सीमारेषा पार. आलाय षटकार 6.
इकडे मात्र सरळ सरळ बॉल टाकले जात आहेत, अगदी बॅटीत बॉल येत आहेत, त्यामुळे फलंदाज यशस्वी भव करतायत स्वतःला. वाह, का बॅटिंग केली आहे. 30 पर्यंत पोहोचले धावफलक. 1.1 म्हणजे 7 बॉल मध्ये 30 रन धावफलकावर लागल्यात. आघात केलाय. यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेत. कोण घेणार कॅच? हो, फिल्डर पोहोचलेत. मला वाटतं अशर पंजाबी बॉलच्या खाली आहेत. त्यांनी मात्र हा कॅच कॅरी केलाय. सांगितलंय मला जावं लागेल. पकडलाय झेल आणि मनसुख शहा ओपनिंग बॅटर, त्यांना परतावं लागतंय माघारी. आली आहे पहिली विकेट. पहिल्या विकेटच्या पतनानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करताय. कोपरगावचा एक हरहुन्नरी फलंदाज मानव काटे मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. याही खेळाडूची प्रचंड चर्चा राहिली आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्पर्धेत प्रत्येक मैदानावर त्याचा बहरणारा आणि खुलणारा खेळ त्याला एक नाव मिळवून देतोय मानव काटे. मनोज नाना आणि मानव काटे नक्कीच एकमेकांसोबत चर्चा करतायत. पहिल्या विकेटच्या पतनानंतर आता ब्रेक थ्रू आलाय. एमडी आमिर या संघाने ब्रेक थ्रू दिलाय. या मॅचला जिवंत ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न देखील केलाय. म्हणजे हा जो ब्रेक थ्रू आला याने किती फरक पडणार आहे तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण गरज होती, ब्रेक देण्याची गरज होती. कारण मनसुख शहा एका बाजूने किल्ला लढवत होते. 20 धावा त्यांनी एकट्याने बनवल्या होत्या. जाऊयात मॅचच्या दिशेने. येतोय पुढचा बॉल. मानव काटेसाठी पहिलाच असेल या मॅचचा. दुसऱ्या षटकातील तिसरा बॉल. मागे टाकलाय, खूप मागे टाकलाय आणि याही वेळेला याही बॅटरने चूक केली आहे. उलट्या बॅटने खेळायला गेलेत. पहिलाच बॉल स्विच करायचा आहे. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. फ्लाइंग स्लिपमध्ये शेजाद बॉलला स्टॉप करतोय. पहिलाही बॉल अशाच पद्धतीने टाकला गेला होता, खूप मागे होता. आणि हाही बॉल जर का आपण पाहिला तर खूप मागे टाकलाय, परंतु डॉट बॉल आलाय. बचावलेत गोलंदाज. तो पुढचा बॉल. या वेळेला क्रॉस बॅटेड खेळायला गेलेत. अपील केली विकेट किपर आणि सर्व खेळाडूंनी, परंतु नाही, पंच इंटरेस्टेड नाहीयेत. बॉल खाली बॅट वरती अटेम्प्ट कमी पडलाय मानवचा. कदाचित आय साइड ती थोडीशी डळमळीत राहिली, त्याचमुळे हा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 1.4 षटकाचा खेळ. 30 धावा धावफलकावर 1 षटकार आला, 1 बिगिट आला. नो डाऊट मनसुख यांच्या बॅटमधनं आलेला आता कॉऊ कॉर्नरच्या क्षेत्रातला बिगिट. त्यानंतर मात्र त्यांची लगेच विकेट आली आणि तदनंतरचे 2 बॉल डॉट आले. शांत शांत ठेवलंय बॅटर्सला. येतोय पुढचा बॉल. मागे टाकलाय बॉल, पुल केलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडू हवेत आणि हवेतनच होणार आहे पसार. षटकार 6. लेंथची गोलंदाजी आणि हार्ड लेंथ वरती सातत्याने बॉल टाकले जात आहेत. त्यातच मात्र गडबड होते. तेच बोलायला गेलेत फैजान की तुम्ही जर का मागच्या लेंथ वरती बॉल करत असाल तर मग तुम्हाला हे सहन करावं लागणार आहे. कदाचित बाहेरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न होता. मानव काट्याने परफेक्ट पिक केलं आणि बॉलला टिक केलं. 6 या अंकावर 36. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 13 धावा दिल्यात आतापर्यंत या षटकात. शेवटच्या बॉलवर काय घडणार? 19.94च्या सरासरीने या धावा बनवल्या गेल्यात आतापर्यंत. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. यावेळेला ओहो, इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. एक पाऊल काढलं पुढे, बॉलला पाठवलं आसमानाच्या भेटीला. सलगचा दुसरा. बाहेर ठेवली लाईन, त्याला परफेक्ट पिक केलं. मिडल ऑफ द पेस बॉलचा संपर्क आणि बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रातनं आसमान शोधतोय. वा मानव वा, काय स्ट्रोक सजवलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती धावा जर का आपण पाहिलं तर तब्बल 42. पहा, प्रत्येक षटकानंतर आस्किंग रन रेट कमी होत चाललाय. इनिंगला सुरुवात झाली तेव्हा 14च्या पुढे होता आस्किंग रन रेट. पहिल्या षटकाचा खेळ संपला तेव्हा 12च्या पुढे होता आस्किंग रन रेट. आता मात्र 2 षटकांचा खेळ संपतोय तर 11च्या पुढे आहे आस्किंग रन रेट. 11.5 रन. 11 रन तुम्हाला प्रत्येक षटकात घ्यावे लागतील. 24 बॉल शिल्लक आहेत. 24 मध्ये 45ची गरज आहे. 24 बॉल 45. मैदानाच्या आत आहे ड्रिंक्स ब्रेक, परंतु ड्रिंक्स ब्रेक नंतर खरी मजा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून.
70-70 लाईव्हच्या माध्यमातून पाहत राहा महामानव चषक सन 2026. चोवीस बॉल 45 ची आवश्यकता. नव्या डावाला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅक वरती आलेत एक अनुभवी खेळाडू ज्यांची चर्चा मात्र मालेगावच्या क्रिकेटच्या मैदानावर नेहमी राहिली आहे. त्यांचा खेळ नेहमी बोललाय. गामा भाऊ ते आलेत बॉलिंग ट्रॅकवर. डावकुरे हाताचे प्रतिभावंत गोलंदाज. 24 बॉल 45 ची गरज. 11.25 च्या सरासरीची आवश्यकता आहे. आता मात्र पॉवर प्ले संपलाय. 5 खेळाडू बाउंड्री लाईन जवळ आहे. तिसरं षटक. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल तो येतोय आपल्या भेटीला. पहिलाच बॉल बाहेर आहे. बाहेर मात्र बॅट टाकून दिली आहे. समोरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय. तिकडे आली बॉलच्या खाली. खरं तर बचावात्मक गोलंदाजीची गरज आहे. त्याचाच उल्लेख आपण सुरुवातीला देखील केला. इकडे सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये दोघेही गोलंदाजांनी रेडी बॉल दिलेत आणि त्या रेडी बॉलवर फलंदाजांनी मात्र होलसेलची खरेदी केली आहे. $43 रन. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या बॉलला सिंगल आली आहे. आता मानव काटे बॅटिंग स्ट्राईकवर आहे. ज्यानं याच्या आधीच्या षटकातल्या शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट ठोकले होते. या बॉलला बॅकफुटला गेलेत. गॅप शोधलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. ओहो पायाच्या मदतीने अडवायला गेलेत आणि बॉल मात्र टांगा पलटी घोडे फरार करतोय. जातोय सीमारेषेच्या पार. येतोय क्रॅकिंग चौकार. हे पहा चांगल्या टप्प्यावर बॉल टाकला. बाहेरची लाईन होती. फिल्डर दूर अंतरावरती होते. रशीद मौलाना यांना आपण पाहिलं डीप मध्ये फील्ड करत असताना बॉल मात्र त्यांना अडवता आलेला नाहीये. सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार आलाय. 47 पर्यंत पोहोचले धावफलक. 47. आता 22 बॉल 40 ची गरज. यावेळेला ओहो टकसा आवाज आलाय. बॉल चाललाय दूर सीमा पार. सडक पे कडक. वा 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 मानव वा. काय स्ट्रोक सजवला यावेळेला. याही वेळेला रेडी बॉल दिला. अगदी ओव्हर पिच बॉल. बॅटी खालचा बॉल. तेच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळत आहे. यासाठीच तर मानव काटे कोपरगावहून मालेगावात आलाय आणि पहिल्याच बॉलला षटकार ठोकलाय. चूक केली आहे गोलंदाजाने. याही वेळेला चूक केली आहे. बॅटी खाली बॉल आणि त्याचमुळे बॉल सीमारेषा पार अगदी दूर अंतरावरती गेला. 50 च्या पुढे गेले धावफलक. 53 रन. 53. 21 बॉल आणि आता 34 ची गरज आहे. 21 बॉल 34 ची गरज. यावेळेला वळवलाय बॉल. अपील 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 ताकदीची आहे परंतु पंच इंटरेस्ट नाही आहेत. इंटरेस्ट दाखवलेला नाही या पंचाने. डॉट बॉल आलाय. फिंगर्स रोल केली यावेळेला. अगदी गुडलेंच्या स्पॉटवर बॉल पडला. वळण देखील मिळालं. काय लाजवाब टर्न होता आणि त्या टर्नमुळेच बॅटरला बीट केलंय. सरासरी पहिल्या बॉलपासून 19 ची राहिली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. 4 बॉल 30 संपन्न झाली आहे. 2 अजून शिल्लक आहेत. 20 बॉल 34 ची गरज आहे. हे 2 बॉल नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहेत. फुलटॉस. याही वेळेला मानव काटे बांधतायत बॉस. बॉल डाऊन द ग्राउंड सीमारेषेच्या बाहेर. येथील धावा 6. कहर कहर बरसवलाय. फिंगर्स रोल केली. बॉल पिच झाला नाही. पिचिंगची डिलिव्हरी हाताळायची होती परंतु बॉल फुलर लेंथवर गेला. बोट फिरवण्याच्या नादात आणि त्याचमुळे मानवला खेळायला सोपा गेलाय. मिडल ऑफ द पेस परफेक्ट हिट केलाय.
59 रन पर्यंत पोहोचले धावफलक. आता 19 बॉल 28 ची गरज आहे. फक्त 9चा फरक राहिलाय. याही वेळेला ओ हो 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 चेंडू उंच चाललाय दूर आसमानाच्या भेटीला. कहर 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 बरसवलाय मानव काटेने. बाहेरचा बॉल आणि त्यावर मात्र झिंगालाला करणारा स्ट्रोक पाहायला मिळतोय. हेही षटक प्रचंड गरम आहे. षटकाची समाप्ती झाली आणि आता या मॅचचं समीकरण देखील पालटलंय. काय 14चा रन रेट, 12चा रन रेट आणि 11चा रन रेट सोडा. आता फक्त एका षटकात 7 रनांची गरज आहे. 18 बॉल 22 ची गरज. राशिद मौलाना आलेत बॉलिंग ट्रॅकवर. जर का आपण पाहिलं तर राशिद मौलाना जोपर्यंत बॉलिंगला आले तोपर्यंत मॅच जवळ जवळ संपुष्टात आली आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ कधी बदलू शकतो आणि बदलवणारा गोलंदाज आहे राशिद मौलाना. राशिद मौलाना जवळ क्षमता आहे. त्या क्षमतेवर जर का त्यांनी बॉलिंग केली तर मजा येणार आहे. पाहूयात मॅच कुठल्या दिशेने जात आहे. राशिद मौलाना आलेत बॉलिंग ट्रॅकवर. येतोय त्यांचा पहिला बॉल. मागे टाकलेला बॉल आणि या वेळेला सरप्राईज केलाय बॅटरला. मनोज नाना यांची बॅट आधी गेली. बॅट जाऊन 360 अँगल मध्ये फिरली आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातात बॉल गेला. का वेळ होता. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. राशिद मौलानाने जर चमत्कार केला ना तर मजा येईल या मॅच मध्ये. कारण या षटकात चमत्कार करण्याची गरज आहे. या षटकात मॅजिक करण्याची गरज आहे. जादूची गरज आहे. काय घडेल. 17 बॉल 22 ची गरज आहे. पहिला बॉल डॉट आलाय. परंतु 3 ओव्हरमध्येच 65 पर्यंत पोहोचलाय जय मल्हारचा संघ. याही वेळेला खाली राहिलाय बॉल. याही वेळेला फलंदाज मनोज नानाची बॅट वरती. बॉल खाली होतोय नुसता पसारा. सलगचा दुसरा डॉट. चर्चा केली जाईल. दोघेही पार्टनर्स मात्र आता एकमेकांसोबत खेळतील. परंतु मानव काटे कधी आले आणि कधी टप्पाटप रन्स मारून गेलेत कळालंच नाही. 9 बॉल मध्ये 34 वर खेळतायत मानव. यावेळेला पुढे टाकलाय. लोप केलाय बॉलला. बॉल चाललाय आउट ऑफ द बाउंड्री रोप. किती वेळ शांत ठेवणार आहात या पट्ट्याला. मोरवाडीचा बादशाह इकडे मात्र कहर करतोय आणि ठोकतोय बिग हिट. 6 71 71 पर्यंत पोहोचले धावफलक. यावेळेला चूक केली. खरं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाचं चुकलं काय. रन्स होते. भांडवल नक्कीच चांगलं होतं. परंतु चांगल्या भांडवलात खर्च करायचे किती आणि उरवायचे किती याचं गणित सापडलं नाही शेवटपर्यंत. आणि त्याच गडबडीत मात्र इकडे षटकार चौकाराची आतिषबाजी पाहायला मिळाली आणि समोरचा संघ कुरगुडी करून बसलाय. आता 15 बॉल आणि 16 ची गरज आहे. जास्तीचे बॉल जर का आपण पाहिलं तर बॅटीत दिले गेले. शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी केली गेली आणि त्याचमुळे फलंदाजांना खेळायला प्रचंड सोपं गेलंय. ऑलमोस्ट बॉल रनवर आली आहे मॅच. 15ला 16. येतोय पुढचा बॉल. ओहो या वेळेला वेग वाढवलाय. प्रचंड वेग. बॉल अगदी फलंदाजाच्या पुढ्यात पडतोय आणि भूम आवाज काढत बॉम्ब फोडतोय. डॉट बॉल आलाय. 4 बॉल टाकले त्यात 1 षटकार आलाय. 14 बॉल आणि 16 ची गरज आहे. हे 2 बॉल महत्वाचे असतील. एकच विकेट आली आहे मनसुफ शाह यांची. त्यानंतर कोणाची विकेट देखील आलेली नाहीये. यावेळेला ओहो ब्लाइंड स्ट्रोक आहे परंतु बॉल हवत आहे. नाही फिल्डर मात्र चांदवड मार्गे नाशिक जायचं होतं परंतु निघालेत मनमाड मार्गे नाशिक आणि त्याचमुळे गडबड झाली आहे. बॉल अगदी त्यांच्या डाव्या बाजूने टप्पा घेतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. हे ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतं. हुक करण्याचा प्रयत्न केला. वेगानं बीट केलं होतं मनोज नाना यांना आणि तरी देखील कॅच कॅरी करता आलेलं नाही आहे. गुलाब सर होतं तिकडे डीप मध्ये. 13ला 14 शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेला ओहो स्ट्रेच केलंय. मनोज नानानं फिरवली एक गदा. बॉल चाललाय. ताक दिनादिन 10 षटकार. 12 बॉल 8 ची गरज. आता फक्त 12 बॉल आणि 8 ची गरज. एवढीच उरली आहे मॅच.
ओव्हर पिच बॉल, या ओव्हर पिच बॉल्सने मात्र MG आमिर 11 या संघाच्या मुठीतनं मॅच नेली आहे. अगदी शेवटापर्यंत पोहोचली मॅच, परंतु गोलंदाजांना सूर बसला नाही. हीच थोडीशी नुकसानाची बाजू राहिली आहे. मग येणाऱ्या मॅच मध्ये काय चुका झाल्या आहेत? खरं तर बॅटिंग करत असताना बॅटिंग लाईनअपने खूप चांगली बॅटिंग केली, तू बॉलिंग करत असताना नुकसान झालंय, खूप नुकसान झालंय. इमू आलम, इम्रान ते आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. आणखीन एक प्रतिभावंत गोलंदाज आहेत. बारा बॉल 8 ची गरज आहे. यानंतर लगेचच विनर संघांची मॅच खेळवली जाणार आहे. कोण होणार क्वालिफाय आज? कारण 4 संघांमधून एक संघ स्ट्रेट सेमीला जातोय, या स्पर्धेची बाब आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल कट केलाय, ओव्हर द पॉइंट एज स्मॅश केले बॉल आणि बॉल पाठवलाय व्यासपीठाच्या दिशेने. आलाय पहिल्याच बॉलवर चौकार. याही वेळेला शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी गेली आहे. एकतर पिचिंग शॉर्ट ऑफ लेनची राहिली, एक तर फुलर लेनची राहिली आहे. गुड लेंथवरती बॉल खूप कमी आपल्याला पाहायला मिळाले आणि तेच नुकसान राहिलंय. 11 बॉल 4 ची गरज आहे. मानव काटे 10 बॉल 38. शॉर्ट कॅमिओचा खेळ. यावेळेला बैठक मारली आहे, बॉल मिड विकेट मधने. नदीम होते तिकडे, एक उडी घेत बॉलला मात्र स्टॉप केलंय त्यांनी. सिंगल आली आहे, सिंगलने स्ट्राईक रोटेशन. 3 धाव्यांची गरज आहे आणि फक्त 3 धावा लागतात, त्यामुळे बॅटरही म्हणतायत उन्हातानाचं जास्त मेहनत घेणं ते नुकसानाचं ठरेल. कारण एनर्जी वाचवणं महत्वाचं आहे, दिवसभरासाठी एनर्जी ठेवणं महत्वाचं आहे. यावेळेला फुल टॉस मारलाय, गुडगा बेंड केलाय, बॉल लॉंग ऑनच्या क्षेत्रात मार्गस्थ आहे. तिकडे आणखीन एकदा चांगले एफर्ट्स पाहायला मिळतात अशर पंजाबीचे. याही बॉलवर सिंगल. 2 रनची गरज, फक्त 2 रन. जस्ट 2 रन्स आर शॉर्ट. NG फायटर्स हा संघ पहिली मॅच जिंकलाय. यावेळेला ओव्हर पिच स्ट्रेच केला, इनसाइड आउट, ओव्हर द बाउंड्री रोप. मानव काटे आपल्या स्टाईल मध्ये खेळ उद्ध्वस्त करतोय आणि सांगतोय त्या पुस्तकाला द एंड. एंड केलाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण? या प्रश्नाचं उत्तर आपण शोधूयात. कधी आला आणि कधी तडातड फलंदाजी करत निघून गेला हे समजलंच नाहीये. फटा पोस्टरवर निकला हिरोवाली बॅटिंग ज्याची राहिली आहे.